महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्रीवर्धन नगर परिषदेने गुरांच्या कोंडवाड्याच्या जागेवर बांधलेले पर्यटक निवास पडले आहे धुळखात। आतापर्यंत बांधकामाचा खर्च देखील झाला नसेल वसूल। श्रीवर्धन नगर परिषद ही महाराष्ट्र राज्यातील सर्वात जुनी नगर परिषद आहे। ब्रिटिश काळात म्हणजेच 1884 साली श्रीवर्धन नगर परिषदेची स्थापना झाली होती। सन 2012 पर्यंत श्रीवर्धन नगर परिषदेची इमारत देखील ब्रिटिशकालीन पद्धतीची कौलारू इमारत होती। याच जुन्या नगर परिषदेच्या बाजूला गुरांचा कोंडवाडा देखील होता। शहरातील अनेक भागांमध्ये मोकाट फिरणारी गुरे, घोडे किंवा बकऱ्या यांना एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात किंवा नारळ सुपारीच्या वाडीत शिरून नुकसान करताना पकडल्यास सदर कोंडवाड्यामध्ये आणून डांबले जात असे। त्यानंतर सदर गुरांचा व बकऱ्यांचा मालक येऊन दंडाची आकारणी भरून गुरे सोडवून नेत असे। परंतु श्रीवर्धन नगर परिषदेची इमारत नवीन बांधून झाल्यानंतर गुरांच्या कोंडवाड्याच्या जागी पर्यटक निवास बांधण्याची योजना श्रीवर्धन शहरातील काही स्थानिक नेत्यांनी आखली। त्याला राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी पाठिंबा देखील दर्शवला व निधी देखील उपलब्ध करून दिला। परंतु सदरचे पर्यटक निवास बांधल्यापासून आजपर्यंत त्या पर्यटक निवासामध्ये किती पर्यटक राहिले याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होणार नाही, कारण त्या ठिकाणी पर्यटक राहिलेले पाहायलाच मिळत नाहीत। जेवढा खर्च शासनाने पर्यटक निवास बांधण्यासाठी केला तेवढा आजपर्यंत वसूल देखील झाला नसेल असे नागरिकांमधून बोलले जाते। परंतु कोंडवाडा नसल्याने श्रीवर्धन शहरात मोकाट गुरे, घोडे व बकऱ्या यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे। नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी उन्हाळ गुरांना पकडले तरी त्यांना कोणत्या ठिकाणी बांधून ठेवणार असा प्रश्न उपस्थित होतो। आज मितीला सदरच्या पर्यटक निवासाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। एकतर ते पर्यटक निवास व्यवस्थित डागडुजी करून पर्यटकांसाठी खुले करावे, अन्यथा त्या ठिकाणी पुन्हा कोंडवाडा सुरू करावा अशी मागणी शहरातील नागरिकांमधून करण्यात येत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, तृप्ती भोईर, श्रीवर्धन।